नमस्कार मंडळी, मी गौरी खाद्यरुची मराठी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण वर्षभर टिकणारा कैरीचा मुरंबा कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे, जेणेकरून अजिबात तुमचा मुरंबा वर्षभर खराब होणार नाही, बुरशी येणार नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता कैरीचा हा मुरंबा कसा बनवायचा ते पाहूया. चपातीला लावून इतका मस्त लागतो की तुम्ही बाहेरचा जाम विसरून जाल. आणि ही रेसिपी माझ्या आजीने मला सांगितली बरं का. पूर्वीपासून ही आम्ही करत आलेलो आहोत आणि आजीनंतर आता मी सुद्धा करते. यासाठी इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत. कच्ची कैरी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची, कारण कैरीच्यावर चीक वगैरे लागलेला असतो. त्यानंतर वरचं साल आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. साल काढल्यानंतर ही कैरी मी किसून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. मस्तपैकी कैरी आहे ती किसून घेतलेली आहे. आता काय झालेलं आहे, हे कैरी आहे ना, तर कैरी किसल्यानंतर त्याला पाणी सुटतं किंवा कैरीच्या आतमध्ये पाणी असतं. त्यामुळं काय होतं की आपला मुरांबा लगेचच खराब होतो. त्यामुळं काय करायचं आहे, हाताने अशा प्रकारे पिळून घ्यायचा आहे. हा खीस आहे तो तुम्हाला दाखवते, हे बघा. अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे. जेवढं पाणी काढता येईल ना, तेवढं पाणी आपण काढून घेणार आहोत. हे बघा, छान असा दाबून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, कैरीच्या आतमधलं पाणी निघून जातं आणि खूप आंबट कैरी असेल तर मुरांबा खूप जास्त आंबट होत नाही. हे दुसरं कारण आहे. तुम्ही बघू शकता, 1.5 वाटी इथे आपला किस तयार झालेला आहे. एवढं पाणी निघालेलं आहे. हे पाणी फेकून द्यायचं नाही. तुम्ही सरबतासाठी हे पाणी वापरू शकता. हे बघा, इतकं पाणी आपलं निघालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता, इथे 1.5 वाटी कैरीचा किस आपण पिळून घेतलेला आहे. शक्यतो मोजून घ्यायचं, म्हणजे आपलं गुळाचं प्रमाण आपल्याला समजतं. 1.5 वाटी कैरीच्या किसासाठी आपण 3 वाटी गूळ वापरणार आहोत. हे बघा, छान असा कोरडा झालेला आहे आपला कैरीचा खीस. 3 वाटी गूळ घालूया. किसून घालायचा गूळ. हे बघा, अशा पद्धतीने आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता कैरीचा किस आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अर्धा तास हे मिश्रण आहे आपण झाकून ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, गूळ आहे आणि कैरी आहे ते छान एकजीव होतात. थोडंसं पाणी सुटलं जातं आणि आपला मुरंबा आहे ना, तो अगदी पटकन होतो. त्यामुळे लगेच हे गॅसवर ठेवायचं नाहीये. ही खूप महत्त्वाची टिप आहे. पहिली टिप म्हणजे सगळं पाणी काढून घ्यायचं. दुसरी टिप म्हणजे गूळ घालून हे मिश्रण आहे ते अर्धा ते 1 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता तुम्हाला सांगते, 1 तास झालेला आहे. छान असं पाणी सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मस्तच. मी बाकीची कामं करत बसली होती, त्यामुळे छान असं पाणी सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि अर्धवट असा गूळसुद्धा विरघळलेला आहे. आता लगेचच ही कढई आहे ती आपण गॅसवर ठेवायची आहे. गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे. दाखवते तुम्हाला मी. अगदी 5 मिनिटात हा मुरंबा तयार होतो, पण वर्षभर टिकतो बरं का. हे बघा, छान असं मिक्स करूया. गॅस आपण ऑन केलेला आहे. अशा पद्धतीने मिक्स करूया. आता गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करते आणि ठेवते असंच. तुम्ही बघू शकता, थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणखीन आणि गूळसुद्धा विरघळत आलेला आहे. आता ह्यामध्ये आपण लवंगा घालायच्या आहेत. काय होतं, लवंग घातली ना की फ्लेवरसुद्धा हलकासा थोडासा चांगला येतो. त्यामुळे आवर्जून तुम्ही लवंगा घाला. माझी आजी पण घालायची. आणि छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा, जवळपास गूळ विरघळलेला आहे. थोडेसे खडे दिसत आहेत आपल्याला, पण तो पण लगेचच विरघळेल. 5 ते 7 मिनिटात छान असा मुरांबा आहे तो शिजवून घ्यायचा आहे. आता मुरांबा शिजला कसा हे आपल्याला कसं समजेल, हे सुद्धा तुम्हाला मी इथे सांगणार आहे बरं का. हे बघा, छान असा मुरांबा आहे तो आपण शिजवून घेऊया. थोडंसं पाणी सुटलेलं आहे. थोडासा दाटसर होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, हे मिश्रण आहे हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. नाहीतर गॅसची फ्लेम आपण मोठी ठेवली आणि समजा आपण ढवळलं नाही तर खाली लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं नंतर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे की हे मिश्रण आहे ते सतत ढवळत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता, अगदी दाटसर व्हायला आलेलं आहे आणि शक्यतो जाड बुडाची कढई घ्यायची बरं का. हे बघा, 5-7 मिनिटं झालेली आहे. अगदी छान दाटसर आपला हा मुरंबा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, थंड झाल्यावर आणखीन घट्ट होतो तो. आता थोडासा जरी तुम्हाला पातळ दिसलेला असला तर परफेक्ट आहे. हा आता इथे तयार झालेला आहे. बरं, आता समजायचं कसं की पूर्णपणे शिजलेला आहे? तर ही कैरी आपण जी किसून घेतली होती ना, ती हलकीशी ट्रान्सपरंट होते. ती ट्रान्सपरंट झाली असं आपल्याला दिसलं की आपण असं समजायचं की आपला मुरंबा तयार झालेला आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा, चमचा आहे त्याच्या मागच्या साईडला.
तुम्हाला दाखवते मी कशी ओळखायची. हे बघा, अगदी मस्त झालेला आहे आपला मुरंबा. पाहूनच तोंडाला पाणी सुटते. चपातीला लावून भन्नाट लागतो. कधी भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो ना, पोळीला मस्तपैकी हा मुरंबा लावायचा, रोल करायचा आणि खायचं. हे बघा, चमच्याच्या मागच्या साईडला आहे बघा, ही आपली कैरी किसलेली आहे की नाही, ती अगदी ट्रान्सपरंट झालेली आहे. हे बघा, जवळून दाखवते तुम्हाला. आणि आपला हा पाक आहे, तो एकतारी पाक बनवायचा नाही. अगदी अर्धवट पाक तयार झालेला आहे, अर्धी तार आलेली आहे. म्हणजे आपला हा मुरंब्याचा पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. लक्षात ठेवा, अगदी कैरी ट्रान्सपरंट झालेली आहे आणि अर्धवट पाक तयार झालेला आहे. आता फक्त काय करायचं आहे, वरून जायफळ पावडर किंवा विलायची पावडर घालायची आणि गॅस बंद करायचा आहे. मस्तपैकी आपला वर्षभर टिकणारा कैरीचा मुरंबा तयार झालेला आहे. अशा साध्या सोप्या आणि पारंपरिक माझ्या आजीने सांगितलेल्या रेसिपी मी शेअर करत असते. शॉर्ट व्हिडिओसुद्धा शेअर करते यूट्यूबवर आणि लाँग व्हिडिओसुद्धा शेअर करते. तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की पहा आणि खाद्यरुची मराठी रेसिपीच्या चॅनल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.